कधी दुचाकीवर तर कधी थेट पायी दौरे करणारा नगर जिल्ह्यातील एकमेव कॅबिनेट मंत्री कोण तर राधाकृष्ण विखे पाटील। गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे। नगर जिल्ह्याच्या दक्षिणेत पावसाने तांडव केले आहे। गेल्या 50-60 वर्षात झाला नाही एवढा पाऊस केवळ 15 दिवसात झाल्याचे सांगितले जात आहे। परंतु या सगळ्या कठीण परिस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। शेतकरी कर्जमाफी, नुकसान भरपाई, पंचनामे या सगळ्याच विषयात सध्या विखे पाटील चर्चेत आले आहेत। नेमकी का होतीये विखेंची चर्चा, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। परतीच्या पावसाने जिल्ह्यात होत्याचे नव्हते केले आहे। एकट्या शेवगाव पाथर्डी तालुक्यात सुमारे 1 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले। नाला बंडिंग, पाझर तलाव, रस्ते, पूल यांचे मोठे नुकसान झाले। या सगळ्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने पावले उचलली। गेल्या 15 दिवसांपासून 15 ते 20 तास काम करून विखे पाटलांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला। कधी यंत्रणेसोबत तर कधी थेट दुचाकीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, शेतकऱ्यांना दिलासा दिला, शासनाच्या सर्व खात्यांना एकत्रित काम करण्याचा आदेश दिला। या सगळ्या परिस्थितीवर तातडीने मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले। या संकटाबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। सरकारतर्फे 31 लाख शेतकऱ्यांना 2700 कोटींची मदत जाहीर केली आहे। नुकसानीचा आकडा वाढणार आहे। नगर जिल्ह्यात पावसात विषमता होती। उत्तरेपेक्षा दक्षिणेत जास्त नुकसान झाले। दक्षिणेतील अनेक तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदीला पूर आले। काही ठिकाणी नदी पात्रापासून 1 किलोमीटर पर्यंत पुराच्या पाण्याचा वेढा होता। काही ठिकाणी दुर्दैवी प्रसंग घडले, परंतु यंत्रणा सक्षम होती। मंत्री म्हणून सरकार काय करत आहे याची माहितीही त्यांनी दिली। ते म्हणाले, जिल्ह्यातील अतिवृष्टीची पाहणी सुरू आहे। शेतकऱ्यांच्या वाढीव मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीकडे अधिकची मदत मागितली आहे। नोंदीनुसार जिल्ह्यातील सरसकट पंचनामे करण्यास सांगण्यात आले आहे। जलसंपदा विभागाचा मंत्री असेपर्यंत जायकवाडीत नगरच्या धरणातून पाणी सोडण्याची गरज भासणार नाही। या ओल्या दुष्काळावर मार्ग काढण्यास सरकार सक्षम आहे। नगर जिल्हा पुढील 2 वर्षात शेतीच्या पाण्यासाठी सक्षम होईल। गोदावरी खोऱ्यात जादाचे 60 टीएमसी पाणी वळवण्यात येणार आहेत। यात मुळा धरणात 15 आणि भंडारदरा धरणात 12 टीएमसी पाणी आणण्यात येणार आहे। यासाठी 70,000 कोटींची गरज आहे। पुढील काही वर्षात नगर जिल्हा दुष्काळमुक्त करू असा विश्वासही मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखवला। नगर जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकरकमी 550 कोटी रुपये मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले। पारनेर तालुक्यातील पाणी प्रश्नही लवकरच मार्गी लावणार असल्याचे विखेंनी आपल्या भाषणात सांगितले। कर्मचाऱ्यांचे 1 महिन्याचे वेतन अतिवृष्टी बाधितांना देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता फंडाकडे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले। याशिवाय जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना शासनाकडून काही विशेष लाभ देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही विखेंनी सांगितले। अतिवृष्टीचा फटका राज्यातील अनेक भागांना बसला, तसाच तो नगर जिल्ह्यालाही बसला, परंतु पालकमंत्री म्हणून विखेंनी दाखविलेल्या तत्परतेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। मित्रांनो, सरकारने शेतकऱ्यांसाठी अजून काय करायला हवे असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।